कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमांचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा हवा, परमार्थ करत असताना तो कर्माच्या अधीन कसा जातो, कर्म त्याला कार्यरत करतो। याचा अनेक उदाहरण आपण पाहिलात। शेवट प्रत्येक जीवाची इच्छा असते। एक जीव प्राणी हा शिवाशी समरस होण्याचा प्रयत्न करतो। शिवभक्त असेल तर शिवाशी समरस होतो, विठ्ठल भक्त असेल तर तो वैष्णवामध्ये समरस होण्याचा प्रयत्न करतो। ज्या त्या क्षेत्रातील ज्या ज्या पंथामध्ये जो सेवा करतो, जो साधना करतो, तो त्या सेवेशी समरस होण्याचा प्रयत्न करत असतो। आणि समरस झाल्यानंतर मात्र तो जीवनमुक्त होतो असं आपण म्हणतो। पण जीवनमुक्त होणं सुद्धा अनेक प्रकार आहेत। जीवनमुक्त एकाच पद्धतीचं जीवनमुक्त नाही। कृष्ण सुद्धा जीवनमुक्त झाले, ईश्वर झाले, पण भोगी होते। सुखमुनी सुद्धा जीवनमुक्त झाले पण त्यागी होते। प्रभू रामचंद्र सुद्धा जीवनमुक्त होते, म्हणजे ईश्वर होते, पण ते प्रशासक होते आणि त्यागी होते। तुम्ही ज्या ओझ्याने, ज्या चालीनं, ज्या नामाने तुम्ही प्रवास करताय, तोच तुम्हाला दिशा देत असतो, दिशावाहक होत असतो। आपण जर साधना करत असताना ईश्वराचं स्मरण करत असतो, पण कोणत्या देवतेचं स्मरण करतो हे मात्र आपल्याला आठवणीत राहिलं पाहिजे। मी जर शनी महाराजाचं करत असेल तर तुम्ही शनी महाराजाचं करताय, पण शनी महाराजाचे तत्व मी ओळखले, मी जाणले आणि त्या तत्वाप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न केला, म्हणून मी जीवनमुक्त झालो। आपण शनी महाराजाच्या तत्व ओळखला नाहीत, शनी महाराजांचे तत्व ओळखला तर आपण जीवनमुक्त होऊ शकतो। जर तत्व नाही ओळखला तर जीवनमुक्त होऊ शकत नाही। कितीही साधना करा, कितीही उपासना करा, आपण वर करणे वर म्हणत असतो। आपण समरसता, जीवनमुक्त होणं म्हणजे समरसता येणं। छोटा असो, मोठा असो, त्याच्यापेक्षा मोठा असो, दीन असो, दलित असो,
शूद्र असो, वर्ण भेद कुठलाही असो, काय आपण जे समजाल ते, पण त्याच्यात जोपर्यंत आपण समानता पाहत नाही, समरसता पाहत नाही, तोपर्यंत आपल्याला पुढचे पावलं टाकता येत नाही. ईश्वर तुमच्यात आहे, माझ्यात आहे, त्याच्यात आहे, बाळात आहे, बेडकात आहे, गायीत आहे, म्हशीत आहे, सर्पामध्ये सुद्धा ईश्वर आहे. आत्मा समान आहे. या दृष्टीनं जेव्हा आपली दृष्टी बदलते, सर्वात ईश्वर आपण जेव्हा पाहायला लागतो, तेव्हाच तो जीवनमुक्त होतो. कुणीही जीवनमुक्त होत नाही. साधना कितीही करा, तुमचा उद्देश काय, हेतू काय, तुमचे धोरण काय, तुम्हाला काय अपेक्षित आहे, या पद्धतीनं साधना केला तर तुम्हाला समरसता येणार नाही आणि तो जीवनमुक्त होणार नाही. जोपर्यंत तुमची दृष्टी बदलत नाही, तोपर्यंत सृष्टी दिसणार नाही. मी कुठल्या उद्देशाने साधना करतो? प्रत्येकाचे उद्देश, ध्येय, धोरण वेगळे वेगळे असतात. ते ध्येय धोरण जर आपण तपासले तर आपण जीवनमुक्त होऊ शकतो. अशा जीवनमुक्ताला एका भक्ताने ईश्वराला विचारलेलं आहे की अशा भक्तावर शास्त्राचा अंमल चालतो का? शास्त्राचा म्हणजे ग्रंथाचा अंमल, म्हणजे त्याच्यावर प्रभाव आहे का? तर माझ्या दृष्टीनं तो प्रभाव नाही आहे. तर ग्रंथ जे आपण पारायण करतो, ग्रंथ जे वाचन करतो, अनेक ग्रंथ आहेत, अनेक संप्रदायाचे ग्रंथ आहेत. हे ग्रंथ वाचन करणं म्हणजे जीवनमुक्तीचा मार्ग स्वीकारणं. आणि जो जीवनमुक्त झालाय त्याला ग्रंथ वाचण्याची गरज नाही. त्याचं आचरण शुद्ध आहे, त्याचा भाव शुद्ध आहे, त्याच्या नेत्रातला भाव मेलेला आहे, त्याच्या भावनेतला भाव मेलेला आहे, त्याच्या विचारातला भाव मेलेला आहे, त्याच्या हालचालीतला भाव मेलेला आहे, मृत झालेला आहे. दूषित भाव जो आहे सर्व मृत झाल्यामुळं त्याला ग्रंथाचा त्याच्यावर प्रभाव पडत नाही. तोच उच्च कोटीचा असतो आणि तोच सिद्ध पुरुष असतो. लक्षात ठेवा. कुटुंबामध्ये सुद्धा सिद्ध पुरुष आहेत, सर्वसामान्य कुटुंबामध्ये सुद्धा आहेत. एखादी आजी खूप प्रभावी आहे, तिची वाणी प्रभावी आहे, तिचे नेत्र प्रभावी आहे, त्याला किती जरी आपण समजावून सांगितलं, आजी आजचा दिवस तरी खोटं बोल, ती म्हणाल प्राण गेलं तरी चालेल पण मी खोटं बोलणार नाही. ही खरी जीवनमुक्ती आहे. लक्षात ठेवा. प्राण गेलं तरी खोटं बोलणार नाही. तिला प्रॉपर्टी जरी दिली, सोनं दिलं, नाणं दिलं, आजी आजचा दिवस खोटं बोल, एखाद्या आजोबाला सांगितलं तू खोटं बोल, पंचायत करताना तो आमच्या बाजूनं बोल, तो कधीही न बोलणारा प्राणी हा समदृष्टीनं असतो आणि तो जीवनमुक्त असतो. जो जीवनमुक्त नाही, साधना करतो, ती जी साधना आहे ती मी करतो, माझ्यामुळे साधना आहे, साधनेमुळे मी नाही, ही दृष्टी जी असते त्याची ती पूर्ण साधना होऊ शकत नाही. एका साधूकडे एक भक्त गेला. एक भक्त एका साधूकडे गेल्यानंतर साधू महाराजांनी, संतांनी त्याला त्यांच्या पद्धतीनं उपाय सांगितला. त्याला 4-5 वेळा हे तुझं सगळं रक्तदाब कमी होईल असं सांगितल्यानंतर तो भक्त सतत जायला लागला, पण रक्तदाब वाढतच चालला. त्याचा रक्तदाब वाढतच चालला. मग तो शेवटच्या क्षणी साधूंना म्हणाला, संतांना म्हणाला की महाराज तुमचा काय माझ्यावर प्रभाव पडत नाही आहे, माझा रक्तदाब वाढत चाललेला आहे. तर साधू महाराजांनी अंतर्मनाने क्षणभर विचार केले आणि ते आत्ममुख झाले आणि त्याला सांगितले की तुला रक्तदाब कधी वाढतो? घरी गेल्यावर वाढतो का, बायकोशी बोलत असताना वाढतो का, पैसे मोजत असताना वाढतो, की कधी वाढतो तरी कधी, कुठल्या टायमाला सुरुवात होते? तेव्हा तो भक्त म्हणाला, मी जेव्हा माझ्या गल्ल्यावर बसतो, माझ्या हॉटेलमध्ये जेव्हा मी बसतो, तेव्हा माझी नजर शेजारच्या हॉटेलवर जाते, मात्र रक्तदाब वाढायला सुरुवात होते. तेव्हा नेमकं अजून एक भक्त आला.
समोर अजून एक भक्त आला आणि तो म्हणाला, महाराज माझं रक्तदाब वाढायला लागलाय, माझा रक्तदाब वाढतोय. ते साधू महाराज म्हणाले की सम दोघंही आले, आता रक्तदाब कशामुळे वाढतोय ह्यांची तपासणी करूया. मग ते दुसऱ्या भक्ताला विचारले की तुझा रक्तदाब कधी कधी वाढतो. म्हणले मी माझं हॉटेल आहे, मी हॉटेलमध्ये बसलं की मी शेजारच्या हॉटेलकडे बघत असतो तेव्हा माझा रक्तदाब वाढतो. मग ते दोघांनी सांगितलं की याच्या हॉटेलसमोर माझं हॉटेल आहे, माझ्या हॉटेलच्या समोर याचं हॉटेल आहे. मी त्याच्या हॉटेलकडे पाहिलं, त्याच्या हॉटेलमध्ये गिरायकाची गर्दी दिसली की माझा रक्तदाब वाढायला सुरुवात झालं. तो म्हणाला की मी त्याच्या हॉटेलकडे बघतो, त्याच्या हॉटेलमध्ये गिरायक जास्त दिसलं की माझा रक्तदाब वाढायला सुरुवात झाली. तेव्हा साधू महाराजांनी सांगितलं, एक काम करा, 8 दिवस तुम्ही त्याच्या काउंटरवर बसा, तो तुमच्या काउंटरवर बसाल. ते विरोधी दिशेला बसायला त्यांनी सांगितलं आणि सांगितल्यानंतर सांगितल्याप्रमाणे गेल्या गेल्या त्यांनी तो त्याच्या काउंटरवर बसला आणि तो याच्या काउंटरवर बसला. आणि त्यांची दृष्टी कशी होती की समोर पाहायची, समोर नुसतं बघायचं काम होतं त्यांचं. स्वतःच्या काउंटरवर स्वतःच्या गिरायकाकडे पाहायचं नव्हतं. शेजारच्या हॉटेलमध्ये पाहायची सवय पडल्यामुळं तो त्याच्या काउंटरवर बसल्यामुळं स्वतःचं काउंटर त्याला दिसत होतं. आत गिरायक जाताना तो मात्र प्रफुल्लित राहायचा. का तर त्याचं हॉटेल, तो त्याच्या हॉटेलमध्ये गिरायक चालला होता, तो बसला होता, तो त्याचं हॉटेल नव्हतं, ते समोरच्याचं हॉटेल होतं. आणि समोरचा याच्या काउंटरवर बसला, ह्यो त्याच्या काउंटरवर बसला. ह्याच्यामुळं दोघांचाही रक्तदाब कमी झाला. तसं आपण साधना करत असतो. साधना करत असताना जर शेजाऱ्याच्या घरामध्ये भांडण लागलं की आपला रक्तदाब कमी झाला. तिकडं वाद चालू झाला, सासू सासऱ्यांचं असेल, सासू सुनाचं असेल, नवरा बायकोचा असेल, गोंधळ सुरुवात झालाय की आपण मात्र आपला रक्तदाब कमी झालाच. ते जर शांत राहिले, व्यवस्थित राहिले, सासू सुना गुण्या गोविंदांनी नांदायला लागले, नवरा बायको व्यवस्थित अगदी रामा सीतासारखं वागायला लागले, तर आपला रक्तदाब वाढलाच. ही साधना काही कामाची नाही, ज्याच्यामुळं आपण जिवंत असून सुद्धा जीवनमुक्त होऊ शकत नाही. का तर त्या साधनेला अभिमान चिटकलेला आहे, त्या साधनेला अभिमान चिटकलेला आहे. त्या अभिमानामुळं अभिमान तुम्हाला काय बसू देणार नाही आणि साधनेचं फळ तुमच्या पदरात पडू देणार नाही. अभिमान कसा असतो पहा. एखाद्या दुकानामध्ये एक कर्मचारी कामाला आहे, एक नौकर कामाला आहे. मालक गल्ल्यावर बसलेला असतो, नौकर माल द्यायचं काम करतो, माल घ्यायचं काम करतो, माल काटा करून देतो, पैसे घेतो, पैसे मालकाला देतो. सर्व श्रेय, सर्व कष्ट, सर्व कर्म तो कर्मचारी करतो, नौकर करतो. मालक फक्त गल्ल्यावर बसून पैसे मोजतो. पण त्या मालकाला टेन्शन वाटतं, कमी झाला धंदा, जास्त झाला धंदा, नुकसान झाला, फायदा झाला. हे गप बसणाऱ्याला टेन्शन वाटतं. पण नौकराला टेन्शन आहे का? नौकरांचा फिक्स पगार आहे, महिना झाला की माझा एवढा पगार मिळणार. पण कष्ट कोण करतो? नौकर करतो. त्याला अभिमान आहे का? आपण नौकरासारखं जर राहिलो, सर्व देवावर ढकलून दिलात, पाप पुण्याचा धनी तू आहेस, तुझ्या नामाचा धनी मी आहे, एवढा जर आपण निर्णय घेतला तर आपण मात्र जीवनमुक्त होऊ शकतो, नाही तर होऊ शकत नाही. छोटंसं उदाहरण आहे, खूप छोटंसं आहे. सर्वस्वी त्याच्यावर आपण सोडून दिलं, आपण आपल्या मनाला लावून घेतो, आपल्या मेंदूला आपण कामाला लावतो, आपल्या इंद्रियाला कामाला लावतो. त्याच्यामुळं आपण कितीही साधना केलं तरी त्याचं पुण्य पदरात पडत नाही, त्याचं पुण्य पदरात पडत नाही. कित्येक वेळा आपण साधना बघा, तुम्ही अनन्य प्रकारे साधना करत असताय. सगळ्या देवदेवतेंचा अनेक लोक तर असे आहेत की महाराज जगात जेवढे देव आहेत सगळ्या देवाची साधना केली, मला का फळच मिळत नाही. अरे फळ मिळायला देव द्यायला बसलाय. देव कधीही स्वतःजवळ काय ठेवत नाही, तो द्यायला बसलाय. पण घेणाऱ्याची मानसिकता तशी पाहिजे.
घेणाऱ्याची मानसिकता तशी पाहिजे, जोपर्यंत तुमच्या नजरेमध्ये समरसता येत नाही आणि अभिमान सोडत नाही तोपर्यंत आपण मुक्त होऊ शकत नाही. दोन गोष्टी लक्षात ठेवा. स्वतःजवळ असलेला अभिमान समर्पित करा ईश्वराला, तरच आपण जीवनमुक्त होऊ शकतो, नाहीतर होऊ शकत नाही. पण समरसता हे आणत असताना मात्र संसारामध्ये समरसता चालत नाही. व्यवहारामध्ये समरसता, समाजामध्ये समरसता आणू शकतो, पण व्यवहारात संसारात समरसता आणला तर संसार विस्कळीत होईल, कुटुंब पद्धत विस्कळीत होऊन जाईल. त्याचं पण तुम्हाला समजावून सांगतो. नाहीतर समरसता त्याच्या देव आहे, ह्याच्या देव आहे, मग बायकोच्या देव आहे म्हणून नवऱ्याने पाया पडायचे का? ही समरसता होऊ शकत नाही. म्हणून लग्न करताना सुद्धा एक नवरा 2 वर्षांनी मोठा असावा, 3 वर्षांनी मोठा असावा, एक छोटा असावा, बायको पत्नी छोटी असावी. ह्याचं कारणच एवढं आहे. त्यात समरसता संसारामध्ये आणून चालत नाही. एक साधू महाराज होते. साधू महाराजांनी प्रबोधन करत होते. प्रबोधन करता करता त्यांनी सांगितलं की सगळ्यात देव आहे. हत्ती देव आहे, कुत्र्यात देव आहे, मुलात देव आहे, सगळ्यात देव आहे. मग समरसता आहे म्हणून आपण कुत्र्याला जेवायला घेऊन बसतो का? मुलालाच घेऊन बसतो. लक्षात ठेवा, मुलाचा आत्मा कुत्र्याचा आत्मा समान म्हणून संसारात चालत नाही. हे मात्र गफलत करू नका. खूप गफलत होते काही वेळेस. किती जरी उच्च कोटीचा जरी असला तरी त्याला आपण बरोबर घेत नाही. ज्यांना बरोबर घ्यायचं त्यांनाच बरोबर घेत असतो. हा सांसारिक क्रिया झाली. एक साधू असेच प्रबोधन करत होते. करता करता त्यांनी सांगितलं सगळ्यात देव आहे. आत्मा हा परमात्मा आहे आणि सगळ्यात तो आहे. एका शिष्याला ते पटलं. ते शिष्य अर्धवट होता. शिष्य पटलं आणि तो भर रस्त्याने चालला असा. तो म्हटला सगळ्यात देव आहे. गाडीत बसणारा देव आहे. तो कसा अंगावर घालतो बघू. तो काय म्हणाला, गाडीत बसणारा देव आहे, गाडी ड्रायव्हर चालवणारा देव आहे, सगळ्यात देव आहे, कसं अंगावर जाती गाडी बघू. तो भर रस्त्याने चालला, बडबडत चालला. त्याच्या मागणे एक हत्ती आली पिसाळलेली. हत्ती पिसाळलेला होता आणि हत्ती पिसाळल्यामुळं त्याच्यावर माहूत बसला होता आणि तो म्हणत होता हत्ती पिसाळलेले, बाजूला व्हा, बाजूला व्हा. मोठमोठ्याने ओरडत होता तो. सगळे बाजूला झाले, गाडीवाले बाजूला घेतले, सगळे तिकडे इकडे गेले. पण हा पट्ट्या एकटाच सगळ्यात देव आहे. महाराजांनी सांगितलं ना हत्ती देव आहे. हत्ती पिसाळले तर काय करतं बघू. तो हत्ती आला आणि त्याला सोंडी धरलं आणि लांब फेकून दिला. असं 4 ठिकाणी आऊट झाला. गुडघे मोडले, पाय मोडले, हात मोडला, मुडकं मोडलं, सगळीकडे बँडेज, सगळीकडे पंक्चर झाला. आणि तो कसा बसा 4 लोकांनी दवाखान्यात घेऊन गेलं. दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर तेव्हासुद्धा म्हणाला की सगळ्यात देव आहे. तो काय म्हणत होता, सगळ्यात देव आहे. मग देव आहे तर असं काय घडलं. लोकांनी विचारलं त्याला. मग तो गुरुजीकडे गेला. ज्या गुरुजींनी सांगितलं होतं सगळ्यात देव आहे तिथे गेला आणि त्या गुरुजींना म्हणाला, गुरुजी सगळं देव आहे तर मला हत्तीनं का मारलं, मला का फेकून दिलं हत्तीनं, विचारायला लागला. गुरुजी बी चकित झाले, विचार करायला लागले, अचंबित झाले. आणि गुरुजींनी शांत डोक्याने त्याला विचारलं, हत्तीबरोबर कोण होतं, हत्तीवर कोण होतं का. होता की माणूस होता, एक ओरडत होता तो. मला हत्ती पिसाळी, बाजूला व्हा, बाजूला व्हा असं सांगत होता. मग त्यावेळेस तू काय केलास. मी का बाजूला हो, हत्ती देव आहे आणि माझ्या देव आहे. त्याच्या डोक्यात काय, हत्ती देव आहे आणि माझ्या देव आहे, तो देव मला काय करणार नाही. पण मूर्खा, हत्तीवर बसलेला सुद्धा माहुता देव होताच ना. तो देव तुला सावध करतच होता ना, बाजूला हो, सावध करत होता ना. तसं प्रपंचात सुद्धा तुम्हाला सावध करणारे देव तुमच्या घरात लपलेले आहेत, बसलेले आहेत. आपण त्यांचं ऐकत नाही. आपली साधना म्हणजे श्रेष्ठ समजतो आणि आपण फसतो. लक्षात ठेवा, आपण कुठे बसतो तिथेच बसतो. देव कोणाच्या तरी रूपाने त्यांच्या मुखातनं वधवून आपल्याला सावध करत असतो. आपल्या चुकावर बोट ठेवायला सांगतो. अरे तुझ्यात अभिमान आहे, तुझ्यात मत्सर आहे, तुझ्यात द्वेष आहे,
तुझ्यात गर्व आहे साधना करण्यामध्ये, तू लोभी आहेस, लोभी मनाने साधना करतोस. मत्सर, द्वेष, क्लेश ह्या सगळ्या भावकी आहेत, ह्या भावबंद आहेत. ह्या सगळ्या एक जरी आली ना ती सगळी भावकी तिथं जमा होती. बघा गावात मारामारी होत असताना ज्याचा वाडा मोठा तो त्याच्या पुढे कोण खोकलत नाही म्हणतात, ती अशी भावकी सगळी. हे द्वेषाचे ह्यांची भावकी मोठी आहे. म्हणून सुरुवात करतानाच आपण अभिमान सोडला पाहिजे. अभिमान सोडला तर तुमची साधना ही फळाला जाईल, तोपर्यंत फळाला जाणार नाही.